वारकऱ्यांचं काही सरकारकडे मागणं असणार आहे का इथून विठ्ठलाच्या दारातून? काय नाही, सरकारने कर्जमाफीचा लवकर मिळावा हीच अपेक्षा आहे पांडुरंगाकडे बी. तुम्ही कुठून आले? पाठवता. बीडवरून आले. हो हो हो. बरं. काय इथं सरकारनं काय करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? कुठं ते स्वच्छतेचं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. स्वच्छता चांगली नाही आहे, स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. पंढरपूरला विठ्ठल देवाच्या आम्ही दर्शनासाठी आलो होतो. तशी आमची मनोकामना पुरी होते इथं आल्यावर, परंतु काही स्वच्छतेच्या बाबतीत जे थोडंसं अंश आहे आम्हाला खटकतं तो व्हावं. आणि जसं कॉरिडॉर होणार आहे याच्या पुढं जर कॉरिडॉर झालं तर आणखी थोडं आनंद येईल, आणखी लोक येतील दर्शनाला, हीच इच्छा आहे. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचं आगमन झालंय. चंद्रभागेमध्ये स्नान देखील वारकऱ्यांनी केलंय आणि त्यानंतर काही वारकरी माझ्यासोबत आहेत. तर बाबा किती वर्षापासून या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या? 10-12 वर्ष झाले असतील येतो आपलं वारीला. खरं तर पालखी सोहळा इथं येण्याच्या अगोदर ही सध्याची गर्दी या वर्षीची कशी आणि प्रति दरवर्षी कशी असेल? ह्या वर्षी जास्त आहे. हो, संख्या वाढली का असं काही कारण देतं? संख्या वाढलीच की. हां, संख्या वाढली. तुम्ही कुठून आले बाबा? तुम्ही कुठून आले? हा, यवतमाळ. यवतमाळहून. हो, किती वर्षापासून वारी करताय? पहिलीच वारी आहे. बर असं भरपूर वेळा आलो, 10 वेळा, पण आज पैदल वारी पहिली वारी आहे. बर. पायी आलात तिथून चल? आळंदीवरून. आळंदीवरून. आळंदीवरून बर. आणि पालखी सोहळा तर पाठीमागच आहे? मागं आहे, आम्ही समोर आलो. पुढं आला. हो. तुम्ही? माझी 29वी वारी आहे 29 वर्ष. 98 पासून. बर. ह्या वर्षीचा काय वेगळा अनुभव? बरं, गर्दी कशी आहे पालखी सोहळ्यामध्ये? गर्दी भरपूर आहे यावेळेस. असं ना? काही परळीहून आलेले देखील तरुण वारकरी माझ्यासोबत आहेत. काय खरं तर स्नान वगैरे केलं? केलं. भरपूर गर्दी आहे यावेळेस. दरवर्षीपेक्षा मी 2 वाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत, पण त्या वाऱ्यापेक्षा जास्त मला यावर्षी अगोदर पालखी सोहळा यायच्या अगोदरच खूप इथं गर्दी दिसत आहे पंढरपुरात. बाकी तुम्ही कधीपासून दर्शन करता इथं? 2 वर्षे दर्शन झालं करतो आम्ही. यावर्षी आलो, दिंडीच्या आधी वारीच्या आधी आलो. आता दर्शनासाठी जायचं आहे आम्हाला. यावर्षी खूपच गर्दी आहे. प्रशासनाचं नियोजन जर पाहिलं प्रति दरवर्षीचं आणि या वर्षीचं काय वेगळं दिसतंय? यावर्षी देवेंद्र फडणवीस साहेबांना चांगली व्यवस्था केलेली आहे. तुम्ही किती वर्षापासून वारी करताय? आम्ही आमच्या आजोबापासून वारी कंटिन्यूच्या वडिलांची पिढी गेली, आता आमची 3री पिढी आहे वारीची. कारण प्रस्थानला सुद्धा जात होतो आम्ही आणि वारीसुद्धा कंटिन्यू करतो. आज पंढरपूरमध्ये आलो, स्नान केलं, आता चंद्रभागेला, आता दर्शनासाठी जात आहोत आम्ही. एकदम वातावरण प्रसन्न आहे यावेळेस. पब्लिकसुद्धा यावेळेस दरवर्षीपेक्षा अनुभव म्हणजे चांगला जास्त आहे पब्लिक यावेळेस. धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया. आजी आहे इकडं. काय देवाकडं मागणं मागितलं विठ्ठलाकडं? पाऊस आपल्याला लागतो ना, गायांना चारा बिरा पाणी बिण्यासाठी पाऊस तर लागतो ना. पहिला पाऊस पडला तरच सारे एकदम व्यवस्थित राहते ना. काय काय मस्त की विठ्ठलाचा टिळा दिसतोय. शेतकरी का? बर. काय शेतकऱ्यासाठी काही मागणं मागितलं का नाही देवाकडे? शेतकऱ्याला फक्त पाणी वगैरेच पाहिजे. पाणी कुठंच नाही. आम्ही विदर्भात अजिबात पाणी नाही आहे. पेरणे वगैरे झाले का नाही? पेरणे झाली पण डबल पेरावं लागतात. म्हणजे डबल पेरणे करण्याची आवश्यकता आहे विदर्भात पाणीच नाही. हां, या वर्षीची काय वेगळी परिस्थिती दिसते इथं दर्शनादरम्यान? गर्दी वाढली का कमी? भरपूर गर्दी आहे, खूप गर्दी आहे. अजून तर म्हणजे खूप याचे राहिले लोक, भयंकर लोक आहेत. काय सरकारकडे काही मागणी असणार आहे का वारकऱ्यांची? काय आता सरकारकडे काय मागणी? पाऊस भरपूर झाला, आता पाऊस पाणी भरपूर झाला आमच्याकडे. नेवासा तालुका, नगर जिल्हा, अहिल्यानगर. पेरण्या जास्तीत जास्त कोणत्या आहेत तिकडं? सोयाबीन, ऊस, बाजरी. काय वारकऱ्यांचं काही सरकारकडे मागणं असणार आहे का इथून विठ्ठलाच्या दारातून? काय नाही, सरकारने कर्जमाफीचा लवकर मिळावा हीच अपेक्षा आहे पांडुरंगाकडे बी. आणि त्यानंतर ही जी कर्जमाफी दिली 2 लाखापर्यंत, आता थोडं शिथिल अटी केल्या, त्यावरून काय वाटतं बरं? त्यांनी रेग्युलरवाल्याला सुद्धा कर्जमाफी त्याच प्रमाणात द्यायला पाहिजे. 2 लाखापर्यंत जे कर्जमाफी केली ना, त्यांनी 30 शेतकऱ्याला रेग्युलरवाल्याला बी द्यायला पाहिजे. बाकी इथं काय सरकारनं काय उपाययोजना कराव्यात? सरकारनं इकडे या, थोडं माऊली अलीकडे या. इथं काही इथं काही. खरं तुम्ही कुठून आले? पाठवता. बीडवरून आले. हो हो हो. काय इथं सरकारनं काय करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? कुठं? इथं चंद्रभागेच्या या वाळवंट परिसरामध्ये
इथं स्वच्छतेचं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. स्वच्छता चांगली नाही आहे. स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. घाण भरपूर आहे. तुम्हाला काय वाटतं या विठ्ठलाच्या दरबारी या परिसरामध्ये काय डेव्हलप व्हायला पाहिजे? पंढरपूरला विठ्ठल देवाच्या आम्ही दर्शनासाठी आलो होतो. तशी आमची मनोकामना पुरी होते इथं आल्यावर. परंतु काही स्वच्छतेच्या बाबतीत जे थोडंसं अंश आहे आम्हाला खटकतं तो व्हावं. आणि जसं कॉरिडॉर होणार आहे याच्या पुढं जर कॉरिडॉर झालं तर आणखी थोडं आनंद येईल. आणखी लोक येतील दर्शनाला, हीच इच्छा आहे. ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. तरुण वारकरी आणि ज्येष्ठ वारकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, पंढरपूर.